श्री स्वामी समर्थ. बाळा, आजचा हा संदेश तुझ्यापर्यंत आला याचा अर्थ तू स्वामी समर्थांचा भक्त आहेस. तुझी स्वामींवरती श्रद्धा आहे, तू स्वामींना मानतोस. म्हणूनच आजचा हा महत्त्वाचा संदेश तुझ्यापर्यंत आलेला आहे. त्यामुळे आता आजच्या या संदेशाला तू पाहून दुर्लक्ष करू नकोस. आजचा हा संदेश तू शेवटपर्यंत नक्की बघ. आजच्या या संदेशातून तुला महत्त्वाचं काहीतरी स्वामी सांगू पाहत आहेत. तुझ्यासाठी ते अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. त्यामुळे तू आजच्या या संदेशाला पाहून दुर्लक्ष करू नकोस. आजचा हा संदेश तू शेवटपर्यंत नक्की बघ आणि आम्हाला खात्री आहे तू आजचा हा संदेश शेवटपर्यंत नक्कीच बघशील. कारण की तू स्वामींचा सच्चा भक्त आहेस. तुझी स्वामींवरती श्रद्धा आहे. त्यामुळे तू हा संदेश शेवटपर्यंत नक्कीच बघशील. त्या अगोदर तू जर का या चॅनलला नवीन असशील आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करून घे आणि कमेंट बॉक्समध्ये 3 वेळा श्री स्वामी समर्थांचा जप कर. स्वामी पाहत आहेत तू हे करत आहेस की नाही. तू हे करायला विसरू नकोस. स्वामी सांगतात, आपल्या जीवनामध्ये अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाही आहे. तुम्हाला जे हवे असणारी प्रत्येक गोष्ट ही तुम्ही मिळवू शकता. तुम्हाला जे काही हवं आहे ते सर्व काही तुम्ही मिळवू शकता. ते कितीही कठीण असू द्यात, कितीही अडचणीचं असू द्यात, पण ते तुम्हाला भेटू शकते. परंतु त्यासाठी तुम्हाला तुमच्या स्वतःवरती आत्मविश्वास असला पाहिजे. तुम्हाला स्वतःवरती विश्वास ठेवला पाहिजे. तुम्ही जोपर्यंत स्वतःवरती विश्वास ठेवत नाही तोपर्यंत इतर लोकही तुमच्यावर विश्वास ठेवणार नाहीत. जे तुम्हाला हसतील, तुमचा चेष्टा करतील, तुमचा मजाक बनवतील. पण लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवून, स्वतःवरती आत्मविश्वास ठेवून एखादी ध्येय साध्य करण्यासाठी कामाला लागता, एखादे काम पूर्ण करण्यासाठी तयारीला लागता आणि ते काम पूर्ण करताना मेहनत घेता, तेव्हा तुमच्यासाठी ती गोष्ट नक्कीच मिळते. लक्षात ठेवा, कष्टापुढे सर्व काही कमी असते. पण त्यासोबतच तुमच्या कष्टांना तुमच्या स्वतःवरती असणाऱ्या आत्मविश्वासाची साथ द्या. ज्या व्यक्तीच्या मनामध्ये आत्मविश्वास असतो तो व्यक्ती अशक्य गोष्टीही शक्य करून दाखवतो. या उलट ज्या व्यक्तींमध्ये आत्मविश्वास नसतो, त्याचा स्वतःवर विश्वास नसतो, तो व्यक्ती वेगळं असं काहीच करू शकत नाही. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला जर का अशक्य गोष्टीसुद्धा मिळवायची असेल तर 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. कष्ट करण्याची क्षमता, कष्ट करण्याची ताकद आणि तुमच्या स्वतःवरती असणारा आत्मविश्वास. या 2 गोष्टी तुम्हाला तुमचे यश मिळवण्यासाठी नक्कीच मदत करतील. पण सर्वात महत्त्वाचे लक्षात ठेवा, तुमचा स्वतःवरती आत्मविश्वास असला पाहिजे. भले लोकांना एखादी गोष्ट अशक्य वाटू द्यात, एखादी गोष्ट खूप खडतर अशक्य अशी वाटू द्यात, पण तुम्हाला जर का तुमच्या स्वतःवरती विश्वास असेल, तुम्हाला वाटत असेल की मी हे गोष्ट करू शकतो, मी हे गोष्ट मिळवू शकतो, तर अशक्य असे काहीच नाही आहे. तुमचा जर का स्वतःवरती विश्वास असेल तर तुम्ही ती गोष्ट मिळवण्यासाठी, साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करा, प्रामाणिकपणे कष्ट करा. आपले कष्ट हे सतत चालू ठेवा. आपल्या कष्टामध्ये सातत्य ठेवा. लक्षात ठेवा, कितीही मोठी अशक्य गोष्ट जरी असली तर ती मिळवण्याची अफाट क्षमता तुमच्यामध्ये असते. ती क्षमता फक्त तुम्हाला ओळखता आली पाहिजे. ती क्षमता ओळखून प्रत्येकाने आपले कष्ट हे करावेच आणि आपले ध्येय हे प्राप्त करावे. लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगळी अशी क्षमता असते. आपल्याला फक्त ती ओळखता आली पाहिजे. जो व्यक्ती त्याच्या स्वतःची क्षमता ओळखतो तोच व्यक्ती त्याचे ध्येय गाठण्याची साठी लागणारे कष्ट हे पूर्ण करतो आणि तो त्याचे ध्येय प्राप्त देखील करतो. त्यामुळे आपल्या स्वतःवरती आत्मविश्वास असणे खूप महत्त्वाचे आहे. लक्षात ठेवा, जर तुमच्या स्वतःवरतीच आत्मविश्वास नसेल तर देवाचा देखील तुमच्यावरती विश्वास राहणार नाही. आपण स्वतःवरती कमी आत्मविश्वास दाखवतो आणि देवावरती विश्वास दाखवतो. या उलट तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा, स्वतःवरती आत्मविश्वास द्या. देव देखील तुमच्यावरती विश्वास ठेवेल.
यामुळेच तुम्हाला जी गोष्ट हवी आहे ती गोष्ट तुम्ही नक्कीच मिळवू शकाल. ती गोष्ट मिळवताना तुम्हाला मध्ये कितीही कष्ट लागू द्यात, कितीही संकट येऊ द्यात, तुमचा मार्ग कितीही खडतर असू द्यात, पण तुम्ही ती गोष्ट नक्कीच मिळवचाल. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, स्वतःवरती आत्मविश्वास असणे खूप महत्त्वाचे आहे. आत्मविश्वासाशिवाय आपण काहीही करू शकत नाही. स्वामी सांगतात, आपल्या सध्याच्या परिस्थितीवरून आपल्या नशिबाला कधीही दोष देत बसू नकात. तुमच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी घडत असतील, चांगल्या असो वाईट असो, त्या बाबतीत कधीही तुमच्या नशिबाला दोष देऊ नकात. लक्षात ठेवा, आपले नशीब बदलण्याची क्षमता ही आपल्या स्वतःमध्ये असते आणि आपली परिस्थिती बदलण्याची क्षमता ही आपल्या नशिबात असते. कोणाचे नशीब हे कधी बदलेल हे काही सांगता येत नाही. वेळ ही फार बलवान आहे. वेळ कधी कोणाची चांगली येईल आणि कधी कोणाची वाईट येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे चांगल्या वेळेत आपल्या नशिबाचे आधार माना, तर वाईट वेळेत आपल्या नशिबाची मदत घ्या. आपली परिस्थिती बदलण्यासाठी आपले नशीब आपली खूप मदत करत असते. लक्षात ठेवा, आपली परिस्थिती बदलण्याची क्षमता आपल्या मनगटांमध्ये असते. तेवढी ताकद आपल्या मनगटांमध्ये असते. आपल्याला फक्त आपली ताकद ओळखता आली पाहिजे. आपली ताकद ओळखून आपल्याला आपली परिस्थिती बदलण्यासाठी आपले प्रामाणिकपणे कष्ट हे करावे लागतील. जोपर्यंत तुम्ही अंगातील आळस झटकून तुमचे कष्ट हे करत नाहीत, तुमचे 100% प्रयत्न तुम्ही करत नाहीत, तोपर्यंत तुमची परिस्थिती बदलणार नाही. लक्षात ठेवा, तुमची स्वतःची परिस्थिती बदलणे हे सर्वस्वी तुमच्या हातात असते. तुम्ही कसे जन्मता हे तुमच्या हातात नाही, पण तुम्ही कसे जगता हे मात्र फक्त आणि फक्त तुमच्या हातातच असते. त्यामुळे आपली परिस्थिती कशी असू दे, आपली परिस्थिती बदलण्याची क्षमता आपल्यामध्ये असते. आपल्याला फक्त आपली क्षमता ओळखता आली पाहिजे. जो व्यक्ती त्याची क्षमता बघून त्याचा परिस्थिती बदलण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो, तोच व्यक्ती स्वतःची परिस्थिती देखील बदलतो. या उलट आपल्या परिस्थितीला, आपल्याला नशिबाला दोष देत बसणारे लोक आयुष्यात वेगळं असं काहीच करू शकत नाहीत. त्यांचा दिवस आणि वेळ हे सतत त्यांच्या नशिबाला दोष देण्यात जातो. असे व्यक्ती आयुष्यात वेगळं असं काहीच करू शकत नाहीत. त्यांचा पूर्ण वेळ हा स्वतःच्या नशिबाला नाहीतर इतर लोकांना दोष देण्यात जातो. त्यामुळे अशा लोकांपासून तुम्ही सावध राहा. अशी लोक तुमच्या अवतीभोवती असणे म्हणजे तुमच्या प्रगतीला त्यांच्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, अशा लोकांपासून तुम्ही लांब राहा. अशी लोक स्वतः काही वेगळं करत नाहीत, पण तुम्ही जर का एखादी चांगली गोष्ट करायला लागलात तर तुम्हाला देखील ते गोष्ट ते करू देणार नाहीत. त्यामध्ये सुद्धा ते खूप अडचणी आणतील, नकारात्मक विचार करतील, नकारात्मक गोष्टी बोलतील. त्या काही अशा गोष्टी ते बोलतील की ज्याने तुम्ही ती गोष्ट करूच नाही असे तुम्हाला वाटू लागेल. त्यामुळे अशा लोकांपासून तुम्ही सावध राहा. अशा लोकांना ओळखायला शिका. असे लोक तुमच्यापासून जेवढे लांब असतील तेवढेच चांगले. अशा लोकांपासून लांब राहूनच तुम्ही तुमच्या स्वतःची प्रगती करू शकता. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आपल्या परिस्थितीवरती दोष आणि नशिबावरती दोष देत बसण्यापेक्षा आपली परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करा. आपली परिस्थिती बदलण्याची क्षमता हे आपल्यामध्ये असते. आपली क्षमता ओळखाया. आपल्या क्षमतेला आपल्या कष्टांची साथ द्या. आपल्या कष्टांना आपल्या प्रयत्नांची सोबत द्या आणि त्यासोबतच सातत्य ठेवा. नक्कीच तुम्ही तुमची परिस्थिती बदलचाल आणि तुमचे नशीब देखील त्यासोबतच बदलून जाईल. श्री स्वामी समर्थ.